ही एक गोष्ट तुळशीजवळ बांधा. पैसे मोजता मोजता थकून जाल, तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल. नमस्कार भक्तो, तुळशीमध्ये कोणते पाणी कधीही टाकू नये आणि कोणत्या गोष्टी तुळशीच्या मुळाशी ठेवू नयेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही अशाच गोष्टींच्या विषयी ज्या गोष्टी तुमच्यासाठी जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुम्हाला जीवनात अधिक फायदे होतील. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की कोणत्या वस्तू तुळशीखाली बांधल्यास तुळशी मातेचा खूप आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते. बघतो, घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी खूपच फायदेशीर आहे. ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे. पुराणांच्या अनुसार तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि या वनस्पतीची नियमित पूजा केल्यास नक्कीच फायदा होतो. पण जर तुम्ही घरात तुळशी ठेवली आणि त्याच्या खाली ही एक वस्तूही बांधली तर तुळशी लावण्याचे अनेक पटींनी जास्त फायदे होतात. कारण या एका वस्तूशिवाय तुळशीला अपूर्ण मानले जाते. या गोष्टीमुळे तुळशी पूर्ण होते. म्हणूनच शास्त्रात याला सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले आहे. बघतो, केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतेक देशांमध्ये तुळशीला खूप फायदेशीर वनस्पती मानली जाते. अनेक औषधी गुणधर्मांसोबतच या वनस्पतीला आध्यात्मिक दृष्ट्या देखील खूप महत्त्व असल्याचे म्हटले जाते. कोणताही धार्मिक विधी असो किंवा कोणताही यज्ञ, त्यामध्ये तुळशीचा अवश्य वापर होतो. विष्णू पुराणात तुळशीला भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते. या कारणास्तव तुळस ही जगाची माता आहे. तुळशीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. त्यामुळे तुळशीच्या पानांमध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिमूर्ती वास करतात. आणि जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो तशी तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. शास्त्रांच्या अनुसार ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते. तुळशीचे पाने भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आणि त्यांना नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र असणे आवश्यक आहे. कारण तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा भोग प्रसाद स्वीकारत नाही. त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे. जर तुमच्या घरात तुळस असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुंदरी ओढणी अर्पण करावी. बरेचदा लोक घरात तुळशीचे रोप लावतात पण तुळशी मातेला चुंदरी ओढणी न अर्पण करण्याची चूक करतात. त्यामुळे तुळशी लावण्याचे शुभफळ त्यांना मिळत नाही. तुळशीचे रोप चुंदरी ओढणीशिवाय अपूर्ण आहे हे नेहमी लक्षात ठेवा. तुळशी ही एक केवळ वनस्पती नसून ती एक देवी आहे, विष्णूंची पत्नी आहे. आपण तिला आपली आई मानतो. म्हणूनच तुळशीच्या मुळाशी चुंदरी ठेवावी. यामुळे पती पत्नींमधील प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी विवाहित आणि भाग्यशाली राहतात. परंतु तुळशीला चुंदरी अर्पण करताना हे लक्षात ठेवावे की तुळशीला लाल रंगाची चुंदरी अर्पण करू नये. लाल रंग मंगळाशी संबंधित आहे आणि बुध तुळशीशी संबंधित आहे. मंगळ आणि बुध हे मित्र नाहीत. शुक्र आणि शनी बुधसाठी अनुकूल आहे. त्यामुळे तुळशीवर लाल चुंदरी ओढणी कधी वापरू नये. तुळशीला हिरवी, पिवळी किंवा निळ्या रंगाची चुंदरी ओढणी अर्पण करावी. पण अनेक जण तुळशीला जुनी फाटलेली चुंदरी ओढणी बांधतात. तसे करणे अशुभ ठरेल. तुळशीला फक्त नवीन चुंदरी बांधावी. ओढणी चुंदरी बांधण्यासाठी एकादशीचा दिवस उत्तम आहे. कोणत्याही एकादशीच्या दिवशी नवी चुंदरी ओढणी आणून तुळशीला बांधावी. यातून तुम्हाला अनेक पटींनी अधिक फायदे मिळतील. तुळशीला चुंदरीशिवाय ठेवू नका. चुंदरी जुनी झाली तर एकादशीच्या दिवशी चुंदरी बदलावी. बघतो, तुळशीचा विवाहही करावा. याने मनुष्याचे सर्व दुःख संपून सांसारिक जीवन सुखाने व्यतीत होते. बघतो, आता काही लोक जाणून बुजून किंवा नकळत अशा वस्तू तुळशीजवळ ठेवतात ज्यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीचे रोप अतिशय संवेदनशील आहे. त्याची चांगली काळजी घ्यावी लागते तरच त्याचे शुभ फळ मिळते. त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ अपशब्द उच्चारू नयेत. चुकूनही तुळशीजवळ बूट, चप्पल किंवा झाडू ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ हे जर असतील तर ते पाप मानले जाते. त्या ठिकाणी थुंकल्याने मोठे हानी होते. तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडी ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर दिवा तेथून काढून टाकावा. कारण तुळशीच्या रोपाखाली विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. जेथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. म्हणूनच तुळशीच्या रोपाच्या सभोवतालच्या स्वच्छतेची नियमित काळजी घ्या. शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती तुळशीच्या रोपामध्ये ठेवू नये. तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारचे रोपे लावणे अशुभ आहे. तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नये. अन्यथा कपड्यांतील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते. लक्षात ठेवा की तुळशीचे रोप नखाने तोडू नये. यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचरा कुंडीत टाकू नयेत. ती पाने त्याच्याच मातीत काढली पाहिजेत. रविवारची तुळशीची पाने तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये.
इतर दिवशी सकाळी नियमित तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. अनेकदा स्त्रिया आंघोळ केल्यावर केस मोकळे ठेवून तुळशीला पाणी अर्पण करतात. असे करणे चुकीचे आहे. स्त्रियांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी अर्पण करावे. यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो. घरामध्ये तुळशीचे रोप लावताना लक्षात ठेवा की त्यासाठी घाण माती वापरू नये. स्मशानभूमी किंवा अस्वच्छ ठिकाणची माती तुळशीच्या रोपासाठी कधीही वापरू नये. यामुळे तुळशी मातेला राग येतो आणि ती सुकून पडू लागते. तुळशीचे रोप कधीही अस्वच्छ ठिकाणी लावू नये. उदाहरणार्थ तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा बाथरूम जवळ ठेवू नये. अन्यथा तुळशीच्या रोपामध्ये घाण पाणी पडू शकते, जे अत्यंत अशुभ मानले जाते. तुळशीचे रोप घरात कधीही सुकून जाऊ नये. शास्त्रांमध्ये अशी श्रद्धा आहे की वाळलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरातील व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो. घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरातील सुख समृद्धी संपते. वाळलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत नाही. वास्तुशास्त्राच्या अनुसार तुळशीचे रोप सुकले तर ते काही आगामी आपत्ती किंवा अपघाताचे लक्षण आहे. म्हणूनच तुळशीची चांगली काळजी घेतली पाहिजे. नियमित पाणी देऊन ती हिरवगार ठेवावे. तुळशीमध्ये कोणतेही रसायन केमिकल कधीही मिसळू नये. फक्त खाद्यपदार्थ आणि शेणाचा वापर करावा. तुळस ही कोळ्याचे जाळे किंवा कीटकांनी झाकले जाऊ नये हेही लक्षात ठेवा. अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही. शास्त्रांच्या अनुसार महिलांनी मासिक पाळीच्या काळात तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये आणि तुळशीला नमस्कारही करणे निषिद्ध आहे. आंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी देऊ नये आणि चप्पल वगैरे घातल्यावरही तुळशीला पाणी देऊ नये. तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्या. यामुळे तुळशीचा अपमान होतो. प्रभू श्रीकृष्ण म्हणतात की रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याचे सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते. तुळशीच्या कुंडीत इतर झाडे उगवले असतील तर ती वेळोवेळी काढून टाकावीत. तुळशीत इतर रोपे वाढली असतील तर ही रोपे इतरांना दान करावी. असे म्हटले जाते की जेव्हा घरामध्ये एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे स्वतःच वाढू लागतात तेव्हा घरात लक्ष्मीचे आगमन होते. काटेरी झाडे कधीही तुळशीजवळ ठेवू नयेत. यामुळे तुळशी मातेला राग येतो. तुळशीजवळ काटेरी रोपे ठेवणे खूपच अशुभ मानले जाते. अशा वनस्पतींमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. शास्त्रात सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात त्या तुळशीजवळ कधीही ठेवू नयेत. तर काटेरी झाडे घरात कुठेही ठेवू नयेत. या वनस्पतींमुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. अनेक जण सजावटीच्या नावाखाली निवडुंगचे रोप घरात ठेवतात. असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. चुकून ही तुळशीजवळ निवडुंगाचे रोप ठेवू नका. यामुळे तुळशीची संपूर्ण सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पण केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आलेले आहे. तुळशीजवळ केळीचे झाड लावल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात. ते तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते. तसेच भगवान विष्णू ज्या ठिकाणी राहतात तिथे लक्ष्मी स्वतः येते. बघतो तुळशीच्या रोपामध्ये शालिग्राम देखील ठेवावा. शालिग्राम हे धार्मिकतेचे प्रतीक आहे. त्याच्या उपासनेत आचार आणि विचारांच्या शुद्धतेची विशेष काळजी घेतली जाते. जर तुम्ही मांस किंवा अल्कोहोलचे सेवन केले तर ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. नंबर 2, एकच शालिग्राम असावा. घरात एकच शालिग्राम ठेवावा. अनेक घरांमध्ये अनेक शालिग्राम असतात जे योग्य नसतात. नंबर 3, रोजची पूजा. काही काळ सोडून रोज शालिग्रामची पूजा करावी असे सांगितले जाते. नंबर 4, पंचामृताने स्नान. शालिग्रामला रोज पूजेपूर्वी पंचामृताने स्नान करावे. नंबर 5, चंदन आणि तुळशी. शालिग्रामवर चंदनाची पेस्ट लावल्यानंतर त्यावर तुळशीचे पाने ठेवावी आणि हे चंदन खरे असावे. उदाहरणार्थ चंदनाची काठी आणून ती खडकावर घासून शालिग्रामला चंदन लावावे. तुळशीच्या भांड्यात शालिग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखी शुभ परिणाम दिसून येतील. शालिग्राम हे भगवान विष्णूचे निराकार स्वरूप मानले जाते. हा काळ्या रंगाचा दगड आहे जो की अद्वितीय आणि मौल्यवान मानला जातो. तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. असे मानले जाते की शालिग्राम मध्ये अल्प प्रमाणात सोने असते. म्हणूनच तुळशीच्या रोपामध्ये शालिग्राम ठेवल्यास भगवान विष्णूंसह लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तुमच्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही. पुराणांच्या अनुसार ज्या घरात शालिग्राम असतो ते तीर्थक्षेत्र म्हणून उत्तम असते. शालिग्रामचे नियमित दर्शन आणि पूजा केल्याने सर्व प्रकारचे भौतिक सुखांची प्राप्ती होते. ते स्वयंभू असल्यामुळे त्याला पवित्र करण्याची गरज नाही. तुळशीजवळ ठेवून त्यांची रोज पूजा केली तर व्यक्तीला धनाशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही. विष्णू पुराणाच्या अनुसार मृत्यूच्या वेळी शालिग्रामच्या चरणाचे अमृत जल पिल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. मृत्यूनंतर तो वैकुंठाला जातो. त्याचे सेवन करणाऱ्यासाठी ते चरणामृत औषधासारखे आहे. त्याला मोक्ष मिळतो. काही लोक
चरणामृत घेतात आणि डोक्यावर हात फिरवतात, तसेच पायावर घेतात, परंतु शास्त्रात तसे करण्याचा उल्लेख नाही. चरणामृत नेहमी उजव्या हाताने भक्तिभावाने घ्यावे, पण शालिग्राम घरी आणताना तो खरा आहे की बनावट याकडे लक्ष द्यावे. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे असे खोटे बनावट शालिग्राम उपलब्ध आहेत, ज्याची पूजा केल्याने कोणतेही फळ मिळत नाही. घरामध्ये एकच शालिग्राम पूजन करावे असे पुराणात सांगले आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीपेक्षा शालिग्रामची पूजा करणे खूपच उत्तम आहे. शालिग्रामला चंदन लावून त्यावर तुळशीचे पाणी वाहावे. शालिग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे. असे केल्याने सर्व जन्मांची पापी नष्ट होतात. शालिग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे. बघतो, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की बाजारात अनेक बनावट शालिग्राम दगड आहेत, म्हणूनच त्याही प्रतिष्ठित व्यक्तीकडूनच खरेदी करणे उत्तम आहे. जर तुम्हाला दगडाच्या सत्यतेबद्दल खात्री नसेल तर तुम्ही जाणकार व्यक्ती किंवा हिंदू धार्मिक कलाकृतींमधील तज्ञांशी सल्ला मसलत करू शकता. शेवटची महत्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगण्यात जातोय की तुळशीचे रोप स्वार्थ म्हणून कधीही लावू नका. तुळशीचे रोप लावल्यास त्याची पूजा करणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे नियम पाळू शकत नसाल तर घरी तुळशीचे रोप लावून चुकूनही तुळशी मातेचा अपमान करू नका. यामुळे तुम्हाला प्रतिकूल परिणामांना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे बघतो, अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी तुळशीच्या भांड्यात ठेवाव्यात आणि खऱ्या भक्तीने तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी. देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात सुख आणि संपत्ती घेऊन येईल. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. खूप खूप धन्यवाद.